जीवदानी माऊली या संघाने टॉस जिंकला होता आणि प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केलंय टीम साहेब या संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. एका बाजूला आहे प्रदोष वेकर आणि नॉन स्ट्राईक एंडला मुझम्बिल खान कॅप्टन मॅन इन फॉर्म. पहिलं षटक मार्गस्थ ऋतिक पागी बाबू सज्ज येतोय. पहिलाच बॉल ड्राईव्ह केले चेंडूला. खूप चांगली फिल्डिंग. निखिल त्या ठिकाणी होते चेंडूला अडवलंय आणि येतोय डॉट बॉल. स्वप्न जोडले गेले आहेत अनिल सर. यस पहिला चेंडू ड्राईव्ह फास्टली का केला होता. स्लॉट मध्ये चेंडू होता त्यांच्या स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू त्या कारणे हा ड्राईव्ह केला गेला होता. परंतु त्या ठिकाणी निखिलने चेंडूला अडवलाय. रन घेण्याची कुठलीच संधी नाही. निर्धाव बॉल आणि आता मात्र हलक्या अर्थाने घेऊन काढला. हा चांगला चेंडू आहे बाबा. पहिली रन तरी येऊ दे त्याच्यानंतर फटकेबाजी मी कंटिन्यू करू शकतो. त्या अनुषंगाने घेतलेली पहिली धाव दुसऱ्या चेंडूवरती दोन चेंडू संपल्यात. एक धाव फलकावरती लगावली गेलेली आहे आणि स्ट्राईक एंड मध्ये आता मुझम्मिल खान एक यंग टॅलेंट आपल्या समोर दिसतोय. सायबा टीम मध्ये सातत्याने खेळत असताना भरपूर मैदानं हलवली आहेत गाजवलेली आहेत आणि आतापासूनच गाजवतो. अजून तर भरपूर त्याच्याकडे वेळ आहे आणि आपण पाहतोय ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात आहे विजय सावंत. त्याचा आज वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा असतील त्याला. हलक्या त्याने खेळून काढला चेंडू. निश्चितच एकेरी धाव घेतली गेली आहे. तिसऱ्या चेंडूवरती निश्चितच आपण पाहतोय कालच्या सत्रामध्ये बाबा ऋतिकची गोलंदाजी जबरदस्त राहिली होती. पहिलं षटक टाकत असताना अवघ्या 5-5 धावांचं षटक टाकत असताना आज सुद्धा त्यात काम या ठिकाणी कंटिन्यू केलं गेलं आहे. पहिल्या तीन चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. दरम्यान आता मात्र प्रदोष भाईकरच्या समोर गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू. थोडासा आखूड टप्पा होता. थोडासा उसळी घेणारा चेंडूला निश्चित हलक्या रीतीने खेळून काढला. पॉईंट दिशेला चेंडूला पाठवलं. डिक्लेअर झोन मध्ये आणखीन एक धावफलकावरती रन ऍड केली जाईल. प्रेक्षकांच्या माहितीचे येत्या 24 तारखेला निश्चितच ॲक्वा पॅलेस रिसॉर्टचं उद्घाटन आहे. त्या उद्घाटनाला नक्कीच भेट द्या कारण प्रमुख आकर्षण म्हणजेच क्लासिकल डान्सर गौतमी पाटील यांचा डान्स शो असणार आहे. तर नक्कीच भेट द्या आणि गौतमी पाटीलला बघण्याचा आनंद लुटावा. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द मॅच. काय जबरदस्त फटका मधून. पॉवरफुल स्ट्रोक ज्याला पाठवलं प्रदोष भाईकरने. बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. भाई मगाशीच सांगितलं होतं त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे आणि स्ट्रॉंग झोन मध्ये तुम्ही स्लॉट मध्ये दिला तर प्रदोष सोडणार नाही आणि तो चौकार आता मात्र शेवटवरती येत असताना मिळाला. शेवटचा चेंडू संपल्यानंतर आपण पाहतोय पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या नंतर धावफलक जर पाहिलं तर 8 वरती पोहोचलाय. चांगली सुरुवात. जबरदस्त सुरुवात. जी सुरुवात पाहिजे ना पहिल्या षटकामध्ये ती सुरुवात मिळालाय. कारण गोलंदाजी मार्गमध्ये कालच्या सत्रापासून आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी हाताळत होता ऋतिक पागी आणि त्याच्या षटकामध्ये 8 आल्यात. म्हणजे पुढच्या षटकामध्ये चांगल्या धावा गोळा करण्यामध्ये यश प्राप्त नाही. दुसरं षटक टाकण्यासाठी सूरज या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आलाय. खुद कर्णधार 8 आलेच पहिल्यामध्ये. कुठेतरी थांबवावं लागणार. ड्राईव्ह केलंय या ठिकाणी. ऋतिक समोर चेंडू आला होता. अडवून फेकण्याच्या नादामध्ये निश्चित थोडीशी घाई झाली. त्या कारणे हातातून चेंडू सुटला आणि सुटल्यानंतर ही रन या ठिकाणी कंप्लीट झालाय. एका धावफलकाची धावफलक पुढे सरकलाय. 9 वरती जाऊन पोहोचलाय. धाव संख्या साहेबा संघ सलामी बॅटर मैदानामध्ये एक रायटी आहे एक लेफ्टी आहे. तडाखेबाज रायटी आहे तो या ठिकाणी यंग टॅलेंट आहे तो सुद्धा तडाखेबाज आहे आणि त्या दोघांसमोर गोलंदाजी टाकणारा एक मोठा चॅलेंज असणार आहे. ओहो वाईटचा कॉल या ठिकाणी केला होता मुझम्मिलने. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू गेलाय. वाईटचा इशारा पंचांकडून सुद्धा आलाय. अवंतने धावसंख्या मध्ये वाढ. धावफलक 10 वरती पोहोचलाय. 10 धाव फलकावरती लगावले गेल्या. निश्चितच चांगली सुरुवात म्हणावी लागेल साहेबा संघाकडनं. कालच्या दिवसामधला तो मॅच जबरदस्त पाहिला होता. जे 28 धावांचं लक्ष पार करत असताना सगळे फलंदाज बॅक टू डिपार्ट गेले होते. त्याच्यानंतर शेवटपर्यंत प्रदोष भाईकर खेळपट्टीवरती उभा राहिला आणि त्या मॅचला शेवटच्या चेंडूवरती 3 धावांची गरज असताना चौकार ठोकला. आपल्या संघाला इथपर्यंत पोहोचवला आणि ह्या मॅच मध्ये सुद्धा त्याच पद्धतीची कामगिरी नक्कीच आपल्याला प्रदोषकडनं पाहायला मिळणार आहे. जीवदानी मला तुमचा अतिरिक्त खेळाडू अजून इकडे आलेला नाहीये.
आयोजकाकडून कंपल्सरी आहे. सूरज पुन्हा एकदा सज्ज होते आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. निखिलने चेंडूला शेवटच्या क्षणाला अडवलंय. येतोय डॉट बॉल. 11 धावा 1-1 ही आतापर्यंत सुरुवात आहे, जिकडे आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. सॉरी, जयू दुर्गेश 11 संघाचे संघ मालक सदानंदजी पाटील साहेब यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल मंचावरती जाऊन विराजमान व्हायचं प्लीज दादा. आणि त्यांच्या समवेत धीरज पाटील सुद्धा आहेत, वायबी आहे, त्यांना सुद्धा विनंती असेल आपण मंचावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असणारे दुसऱ्या षटकातील 12 धावा धावफलकावरती आहेत. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रदोष भाईकर सोबत मॅन इन फॉर्म मुझब्बिल खान. सूरज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं चेंडूला टॅप केलंय. चेंडू अडवला, फेकी झाले. ओ काय जबरदस्त शेवटच्या आणि अंतिम क्षणाला विजय आले. ते विजय यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स यांच्याकडून लाख शुभेच्छा. 2 षटक कंप्लीट 1-3 13 धावा धावफलकावर. प्रथम बॅटिंग असताना सायबा संघ. तिसरं षटक टाकण्यासाठी आलेलं गोलंदाज मिस्टर प्रणय गोलंदाजी मार्कवरती आलं. हे तिसरं षटक टाकण्यासाठी पहिल्या 2 षटकामध्ये 13 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये निश्चित 8 धावा होत्या. त्याच्यानंतर थांबवण्यासाठी सूरज आले होते आणि एक चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त केलंय. म्हणजे 6हून 1 कमी देण्यामध्ये यश प्राप्त केलं. आता मात्र प्रणयने खोलो टप्प्यात चेंडू टाकला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात अडवलाय. चेंडूला रन घेण्याची कोणतीच संधी नाहीये. थर्ड बॉल आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय सरळ बॅटिंग. आता मात्र संतोष यादव त्या ठिकाणी फेकी केलाय गॅदर केलाय, यष्टांना स्पर्श केलाय. पंच थोडंसं नाखुश आहेत. अपील केल्यानंतर थर्ड अंपायर रेफर केलाय जरूर, कारण पडताळायचं आहे, पाहायचं आहे की हा रनआउट आहे की नाही. इट्स आउट. गडी बाद. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. 14 धावा धप्पल करतात. अनिल सर किती पर्यंत पाहतोय साहेबा? 28, 30, 32 धावा बनवावे लागणार आहेत. नक्कीच ज्या पद्धतीने सुरुवात केली गेली होती त्यावेळेस असं वाटत होतं की 30च्या पार होऊ शकतो, परंतु त्याच्यानंतर येणारा सूरजचं षटक, त्याच्यानंतर आपण पाहतोय प्रणयनी त्याला कंटिन्यू करत असताना 2 विकेट या ठिकाणी 1 विकेट काढलेला आहे. आणि आता मात्र इथे काय घडलंय, पंचांचं लक्ष होतं, परंतु पंचांनी हे पडताळण्यासाठी थर्ड अंपायर रेफर केलाय की हात किती वर लागलाय, किती खाली डिस्टन्स बघायचं आहे. रनआउट करत असताना जबरदस्त मॅच, जबरदस्त संघ या ठिकाणी अंतिम 12 मध्ये दाखल झालेले होते. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो ही 4थी मॅच आपल्या भेटी झालेली आहे. आणि 4थी मॅच खेळत असताना जीवदानी माऊली संघ आतापर्यंत आपण पाहतोय थोडंसं वर्चस्व पहिल्या इनिंगमध्ये अजूनपर्यंत राहिलेलं आहे, परंतु अजून बाकी आहे. अजून 1 षटक बाकी आहे आणि मुजम्मिल आणि मनीष खेळपट्टीवरती उभे ठाकलेले आहेत. तर निश्चितच त्यांच्या समोर शेवटचे षटक डेथ ओव्हरला नक्कीच चांगली फटकेबाजी होऊ शकेल आणि एक चांगली टोटल सेट
होऊ शकेल. येस, मनीष पोहोचलेला आहे आपल्या क्रीजमध्ये. तर ही रन कंप्लीट होईल. ही रन कंप्लीट झाल्यानंतर धावफलकावरती आपण नजर मारली तर 15 धावा फलकावरती आहेत. 4 बॉल झाले, 2 चेंडू बाकी आहेत अजून या षटकातले. ड्राईव्ह केला एका दिशेला, शुभमनी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला परंतु शुभमला भेटून चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. खेळ झालाय पहा, 5 चेंडूचा खेळ झाला. सॉरी, 5 चेंडू 19 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊ प्रणय पुन्हा एकदा. मुझम्मिल खान समोर, मोठा फटका डाऊन ग्राउंड. खूप चांगले फिल्डिंग, खूप चांगले फिल्डिंग आणि अखेरकार 3 षटक संपली. 19 धावा धावफलकावर. थँक्यू कॅप्टन मुझम्मिल खान अजून मैदानामध्ये आहे, ज्याच्या बॅट मधून चौकार आलाय. 19 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. इकडून किमान किती धावा? 8 किंवा 10. किमान 29-30 पर्यंत जावाच लागणार. जर काय फायटिंग टोटल या मैदानामध्ये तुम्हाला या 24 चेंडू मध्ये उभी करायची असेल तर नक्कीच फायटिंग टोटल सेट करण्यासाठी दोन्ही फलंदाजांकडनं या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत. शेवटचे 5 चेंडू आहेत. 5 चेंडूमध्ये आपण पाहायला गेलं तर अजूनही 8-9 धावा येणं गरजेचं असेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा लागून ऑन साईडला चेंडू गेलाय. संतोष यादव चेंडूवरती आलाय, अरुण फेकण्याचा प्रयत्न केला, थोडंसं फंबल, त्या कारणे ही रन कंप्लीट झालेलं आहे. ही रन कंप्लीट झाल्यानंतर धावफलक 21 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 4 चेंडू बाकी या षटकातले. आणि निखिलचा हा बॉल खोलवटा, चेंडू सरळ बॅटीने मारण्याचा प्रयत्न परंतु निखिल त्या ठिकाणी रेडी आहे. चेंडूला अडवलाय, निर्धाव चेंडू पडलाय. आणखी 3 चेंडू बाकी. प्रयत्न करतोय मनीष, प्रयत्न करतोय मुजम्मिल, परंतु जीवदानी माऊली संघाच्या फिल्डर समोर हे प्रयत्न थोडेसे निष्फळ ठरतात. शेवटचे 2 बॉल आहेत आणि 2 बॉल असताना धावफलक आता आपण पाहिलं तर 22 धावा फलकावरती आहेत आणि 2 चेंडूमध्ये किमान 1 फटका साहेबा संघ शोधतोय. नेक्स्ट बॉल ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक इन द गॅप. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल, चेंडू फरार, सी मारे का पास, चौकार. 4 धावा. रन 26 धावा. पहा मी म्हटलं होतं मुझम्मिल खान अजूनही मैदानामध्ये आहे. धावा येणार, जोपर्यंत तो आहे तोपर्यंत धावा येणार. शेवटचा आणि अंतिम चेंडू निखिलच्या हातामध्ये, चेंडू सपविलाय. लास्ट बॉल, ओ यष्टांच्या बाहेर जाणारा चेंडू. नो चेंडू घोषित केला आमच्या ऑफिशियल पंचांनी. अजून एक धाव. 27 धावा. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पुन्हा आता यावेळी वाईट चेंडू येतोय. 28 धावा धावफलकावरती आहेत. पहा आता चर्चा होते शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर अखेरकार काय करणार आहेत. सिंगल, अतिरिक्त धाव की चौकार येणार आहे. या सर्व गोष्टी आता आपण शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर पाहणार आहोत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सिंगल साठी निघून जातोय. तर अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय जिकडे 28 धावा धावफलकावरती आहेत. 29 धावा करते आहेत. 30 धावांचं टार्गेट ते सेट केलंय. टॉस करणार जिकडे अनिल बेबेंचे सर जॉईन असणार आहे. चला नेक्स्ट मॅच जय दुर्गेश 11 जेकेसीसी अर्नाळा. जय दुर्गेश जेकेसीसी अर्नाळा टॉस का बॉस मध्ये या. जेकेसीसी अर्नाळा आणि जय दुर्गेश दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. विनंती रंजनदा आपल्या हस्ते हा टॉस होईल. रंजनदा
करावं लागेल. आणला का? यस, टॉस केला जातो या ठिकाणी. नॉकआउट फॉर्मॅटच्या सेकंड लास्ट मॅच जय दुर्गे 7 JKCC APL चा कॉल आणि आगाशी आलाय. टॉस जिंकलाय JKCC अर्नाळा संघ. निर्णय कळवायचा आहे लगेच. 2 मिनिट. चला लगेच निर्णय कळवून रंजनाला विनंती असेल आपण मंचावरती विराज. टॉस जिंकलाय JKCC अर्नाळा संघाने. लगेच निर्णय कळवायचा आहे. या मॅच मध्ये मैदानात दाखल व्हायचंय. ऑल साइड सलामी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पहिला बॉल हलक्यात चेंडूला सन्मान दिला. ऋषीदादा देसाई गोलंदाजी ट्रॅकवर आहे. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. ऋतिक पागी बाबू आणि विपुल ही जोडी 30 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जीवदानी माऊली पुलपाडा समोर टीम सायबा हलक्यात चेंडूला पुन्हा ड्राईव्ह केलाय सिंगल साठी. पहा मॅच मध्ये मजा येणार आहे. आता या 30 धावांचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे बॅटिंग होणार आहे, कशा प्रकारे बॉलिंग होणार आहे, कधी काउंटर अटॅक होणार आहे, कधी विकेट येणार आहे, कधी चौकार येणार आहेत, हे सर्व गोष्टी आपण 24 चेंडूमध्ये पाहणार आहोत. हलक्या हातानं पुन्हा त्या चेंडूला पाठवलंय सिंगल साठी. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. हलक्या हातानं पुन्हा त्या चेंडूला कट केलं होतं आणि कट करत असताना चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी जातोय. 4 मध्ये 4 या आतापर्यंत इनिंगला सुरुवात झाली. नक्कीच सुरुवात 4 मध्ये 4 ची आहे. आता मात्र या ठिकाणी फ्लॅटेड डिलिव्हरी होती. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला ऋतिक यांच्या मार्फत, परंतु त्या ठिकाणी करण बैराई चेंडू अडवतोय आणि एकच रन भेटते. या चेंडूवरती 5 मध्ये 5 आल्यात. सुरुवात फर्स्ट इनिंग मध्ये भरपूर संत होती, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिला एंडिंगला चांगल्या धावा फटकावल्या गेल्या आणि 29 पर्यंत सायबा संघ पोहोचला. 30 धावांचं एक लक्ष ठेवलं गेलेलं आहे जीवदानी माऊली संघासमोर आणि ऋषीदादा देसाई गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक टाकण्यासाठी आले होते. पहिलं षटक टाकलं, संपवलं. तोपर्यंत आपण स्कोरबोर्ड जेव्हा पाहिलं स्कोरबोर्ड वरती धावा होत्या 5. षटक संपलंय आणि 5 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज प्रदोष भाईकर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पहिल्या षटकात फक्त 5 धावा पाहिल्या. 30 चा पाठलाग आहे. 18-25 या इक्वेशन मध्ये मॅच आले. APL आगाशी बिग बॅश लीग शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली, जिकडे शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा 12 मध्ये आपण आहोत, जिकडे चौथी मॅच जे आपल्या भेटीला आले जीवदानी माऊली फुलपाडा संघासमोर टीम सायबा. पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला कट केलंय. कट करत असताना पण चेंडूला पाठवलंय डिक्लेअर झोन मध्ये 21 धावेसाठी. 2 समोर बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत आणि पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं एक निर्धार चेंडू घेता फक्त 5 धावा आल्या होत्या. आता पहिल्या चेंडूवर सिंगल येते. हलक्या हाताने पुन्हा त्या चेंडूला टॅप केलंय सिंगल साठी. 2 मध्ये 7. 2 चेंडू आतापर्यंत संपले. दुसऱ्या षटकातले 7 धावा फलकावरती. 30 धावांचा पाठलाग होतोय आणि 30 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी सुरुवात संत या कारण ऋषी देसाई यांचं पहिलं षटक अवघ्या 5 धावांचं. त्याच्यानंतर प्रदोष भाईकर यांनी गोलंदाजी केलंय. आपल्या 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्ची पडलाय. ऋतिकने फटका एक्झिक्यूट केलाय, परंतु त्या ठिकाणी चीनच्या भिंतीसारखा करण बैराई उभा आहे. अडवलाय चेंडूला. एकच धाव मिळालाय चेंडूवरती आणि थोडीशी निराशा ऋतिकच्या मनामध्ये, कारण जवळजवळ वाटलं होतं बॅनरला हा चेंडू ठोकेल, परंतु त्या ठिकाणी करण बैराई येऊन उभा टाकला आणि चेंडूला अडवून टाकला आहे. तोडा सिंगल येते आणि 8 धावा धावफल करते. मोठा फटका डाऊन ग्राउंड. कोणी चेंडू उडवला कळायला मार्ग नाहीये. आता
ऋतिकच्या बॅटला लागला की प्रदोषच्या हाताला लागलाय, पर्यंत सिंगल येते. पहा सिंगलनेच आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे. चौकार आलेला नाहीये, ही सर्वात गमतीची गोष्ट. राहिले गेले संपूर्ण थांबवण्याचा प्रयत्न आतापर्यंत दोन्हीही गोलंदाजांनी करून दाखवलाय. मध्ये थोडीशी चुकी घडते. लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू या ठिकाणी टाकला जातोय प्रदूषणच्या मार्फत. लेगस्टम्पच्या बाहेर गेल्यानंतर वाईटचा इशारा पंचांकडनं आलाय आणि वाईट निश्चित धावफलक जाऊन पोहोचलाय 10 आकड्यावरती. हो हो हो, काय जबरदस्त फटका, थोडक्यात हुकलं बॅनर आणि अखेर का 2 षटकं संपली. 11 धावा धावपलकर इक्वेशन मॅच मध्ये 12 मध्ये 19, 12-19 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कशा प्रकारे खेळ होणार आहे, कोणाच्या बाजूने विजयी जाणार आहे, तोपर्यंत डीजेला देऊया संधी आणि त्यानंतर बोलूया. डीजे वैभव इन द मिक्स. एमबी कोल्हापूर ग्रामपंचायतचे सरपंच विजयजी पाटील साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती जाऊन विराजमान व्हायचं प्लीज. सुमित तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि सुमितच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. 12-19 मध्ये ही मॅच येऊन थांबले. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. ऋतिक पागी ऑन स्ट्राईक. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर. आमच्या ऑफिशियल पंच सांगतायत आणि वाईट चेंडू घोषित केला. 12-18 नेक्स्ट बॉल. मोठा फटका चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. तसं हिट केला होता परंतु डायरेक्ट मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गेला चेंडू. त्या कारणे या ठिकाणी गडी झालाय बाद. सुमितचा हा बॉल. आकाश सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न परंतु सुमित त्या ठिकाणी उभा आहे. त्यांनी अडवला चेंडूला. आणखीन एक डॉट बॉल. सुरेख चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला. निश्चितच एकेरी धाव भेटेल धावफलकावरती. धावा आतापर्यंत आहेत 13 धावा. अजूनही 17 धावांची गरज आहे. ज्या ठिकाणी चेंडूंची संख्या बाकी आहे 9 मध्ये 17. बॉल खोलो टप्प्यात सरळ बॅटीने मारला. आता मात्र क्रॅकिंग शॉट, कडक शॉट. 4 धावांचा फटका येतोय विपुलच्या बॅटीतून. चौकार. म्हणजे 17 धावा धावपल करते. 30 धावांचं टार्गेट सेट केलंय. 8 मध्ये 13 या चौकाराने पूर्णपणे मॅचला पूर्णपणे जिवंत करण्याचा प्रयत्न आतापर्यंत जीवताने माऊली फुलपाडा संघाकडून. आणि कसोबची मॅच जिवंत सुद्धा होईल आणि फलंदाजाच्या मनामध्ये कॉन्फिडन्स सुद्धा देणारा हा चौकार होता. सुमितच्या गोलंदाजीवरती आलेला हा चौकार आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तसाच बॉल आणि पुन्हा एकदा सरळ बॅटीने मारला. आणखी बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा कशा प्रकारे फुलटॉस चेंडू इतक्या वेगाने बांधुकीस निकलते वेगाने गोलीच्या रफ्ताराने डाऊन द ग्राउंडचा फटका. आणि भाई डीजे वाल्याने पण दाखवलं नशिबाचा हा वडापाव. नशिबाचा नाही, हा गोलंदाजाचा वडापाव करून टाकलाय. 2 बॅक टू बॅक चौकार डोकून जबरदस्त हिट. 2 क्रॅकिंग शॉट, 2 चौकार आणि थोडस या ठिकाणी जो फासला होता त्या फासल्याला एकदम जवळ आणण्याचा प्रयत्न हे दोन्ही चेंडूवरती झाल्यात. 4 धावांनी वाढ. धावफलक जाऊन पोहोचला 21 धावसंख्येवरती 7 मध्ये. आता मात्र 9 धावांची गरज आहे. 7 मध्ये 9. थोडासा जवळ आलाय मॅच. सुमितचा हा बॉल आणखी एक. आता मात्र हा शेवटच्या चेंडूवरती हलक्या रीतीने खेळून काढला. विपुलने विचार केला एक चांगला चेंडू येईल तर मारीन, परंतु खराब चेंडू आपल्यासाठी आला तर या चेंडूवरती एकेरी धाव घेणार आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये 8 धावांची गरज आहे. 22 झाल्यात 18 मध्ये आणि टाइम 6 मिनिटं आहेत. साहेबा संघ एक षटक टाकण्यासाठी 6 मिनिटं आहेत, तर जास्त वेळ घेऊ नका. 6 मध्ये 8. कोणाची लागणार वाट, कोणाची गाठ ती आपल्या समोर दिसते आणि
ह्या मॅच मध्ये काय होणार आपल्याला नक्कीच हे 6 चेंडू दर्शवतील. सागर देसले मॅजिकल फिंगर गोलंदाजी मार्कवरती आल्यात. भरपूर ठिकाणी 6 मध्ये 6, 6 मध्ये 7, 6 मध्ये 8 डिफेंड केल्यात. परंतु आज वर्तमानामध्ये काय भूतकाळ झाला, आता वर्तमानामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते सागरला माहिती आहे. आणि समोर फलंदाज आहेत. एका ठिकाणी आपण पाहतोय आकाश नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. स्ट्राईक एंडवरती विपुल ज्याच्या बॅटीतून 2 खणखणीत याच्या अगोदरच्या षटकामध्ये चौकार आले होते, तो आता मध्ये स्ट्राईक एंड. त्याच्या समोर सागर दादाला सुद्धा चॅलेंज असणार आहे. नाही, चांगला उल्लेख आहे. सागर देसलेवर सुद्धा दडपण असणार आहे आणि 2 बॅटर आहेत त्यांच्यावर सुद्धा दडपण असणार आहे. आता या दडपणामधून जिंकणार कोण? पहिलाच बॉल डाउन टू ग्राउंड. ये क्या हुआ? कभी कभी ऐसा होता है यानी जब होता है तब गाना बजता है. कभी कभी होना ठीक है लेकिन बार बार होना ठीक नहीं है. पहली बार जो देखा था तो ऋतिक वहां से हट नहीं सके थे, उनके पैर को लग के बॉल मैदान के अंदर रही थी. लेकिन ये दूसरी बार है. विपुल के बल्ले से आता हुआ क्रैकिंग शॉट आकाश के शरीर को टच करके मैदान में ही यहां पर गेंद रह गया है. इसके लिए 1 ही रन आया हुआ है. फिर से एक बॉल आकाश के बल्ले से आता हुआ ये क्रैकिंग कड़क दमदार ठोकना शॉट चौकार. आकाश ने भी यहाँ पर हम में कितना दम है वो दिखा दिया है. ये 10 का दम है, ये 4 का दम है. और 4 का दम आने के बाद देखा गया स्कोर बोर्ड पर रन संख्या हो चुकी है 27. 4 गेंदों में 3 रनों की जरूरत है. आता 4 मध्ये 3 आहे. मग मला 38 सर्कल म्हणजे किमान 2 खेळाडू उभी करायचं आहे. किमान 2 खेळाडू. एक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये तुम्हाला परत आणेल. 4 मध्ये 3, परंतु काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता ऑन साइडला. क्रॅकिंग स्ट्रोक. आतापर्यंत जे आपण 3 असे फटके पाहिले. विपुलला जे आले होते लोअर फुटबॉल पद्धतीचे चेंडू हळुवारपणे आले होते, थोडीशी फ्लायटी दिली होती, त्या चेंडूवरती आघात केले विपुलने 2. आता मात्र आकाशसाठी होता. आकाशने सुद्धा तीच नसीहत दिलाय. हलक्यातीने खेळलाय चेंडूला. 2 फिल्डर हा चेंडू अडवण्यासाठी गेले होते. एक धाव कमी, दुसरा करण्याचा प्रयत्न आणि गडी हो तो य बाद. आणि आपल्याकडे जो टॉससाठी जो टॉस दिसतोय, तो टॉस बनवणारा, तो लोगो बनवणारा नितेश बेनबन्सी आपल्यामध्ये उपस्थित झाला. नितेश बेनबन्सीला आपला विनंती असेल, नितेश आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मॅच मध्ये काय आहे या ठिकाणी दोन. नेक्स्ट बॉल ड्राइव केला चेंडूला. ओ ये क्या हुआ? हातामध्ये चेंडू आलेला निघून गेला. मॅच
हातामध्ये आला असता तर मजा आली असती मॅचला, परंतु हातामध्ये नाही आला, त्या कारणाने बाउंड्रीच्या बाहेर. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर